दिवाळीच्या निमित्ताने खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जुने दागिने पाहिले, अगदी प्राचीन दुर्मिळ सगळ्या पद्धतीचे। पण आज आम्ही तुमच्यासाठी अशाच पद्धतीच्या दागिन्यांचं एक वेगळं कलेक्शन घेऊन आलोय। अर्थात या राजेशाही दागिन्यांवरती राजपूत घराण्याच्या दागिन्यांचा जास्त प्रभाव आहे। चला पाहूया। महाराष्ट्रीयन दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अवयवाचं सौंदर्य खुलवण्यासाठी एक खास दागिना असतो। जसं आपण गळ्यातल्या दागिन्यांचे विविध प्रकार पाहिले, तसंच हाताचं सौंदर्य खुलवण्यासाठी सुद्धा खूप दागिने असतात। आणि त्यातलंच पहिलं म्हणजे चटई वाकी, बरोबर? ती ह्यातली चटई वाकी ह्यातली कुठली आहे? याला पण जोंधळे मणी लावलेत। हो, ही जी वाकी, हिला चटई वाकी का म्हणतात तर हा जो बेल्ट तुम्हाला दिसतोय तो विणलेला आहे हाताने। हा बेल्ट सो याला ते चटईचा पट सुद्धा ते म्हणतात। तर ही चटई वाकी आहे। याला सुद्धा आपण जसं मागे दागिन्यांमध्ये जोंधळी मणी बघितले त्या पद्धतीचे हे सगळे सबंध जोंधळी मणी असून याच्यावर हाताने हे नक्षीकाम केलं आहे। नक्षीकाम जर बघितलं तर हे गजांत लक्ष्मी आहे, म्हणजे लक्ष्मी असून दोन्ही साईडला हत्ती आहे, परत बाकी इकडे कृष्ण वगैरे सर्व तिथे याच्यामध्ये हाताने सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि वर ती रुबी आहे। असा चटईचा वाका हा जवळजवळ 125 वर्ष जुना दागिना आहे। हा दागिना आता हल्ली हा दागिना वापरतात? हा दागिना चटई वाकी वापरतात, पण असं काम केलेला दागिना नाही वापरतात। याचं कारण असं की हे जे हाताने केलेलं काम आहे ते करणाऱ्यांना कारागीर शिल्लक नाही। बरोबर। आणि हा किती जड असेल? म्हणजे हा नाही म्हटलं तर 350 ग्रॅम मध्ये हा दागिना आहे। बरं। आता आपण जे शिंदेशाही तोडे म्हणतो ते आताही हल्ली वापरतात, पण शिंदेशाही तोड्यांमध्ये सुद्धा किती वैविध्य आहे हे इथे पाहायला मिळतं। ॲक्च्युली हा जो शिंदेशाही तोडा आहे हा जुन्या पद्धतीचा आहे। आता हा पद्धतीचं काम होत नाही। याच्यामध्ये हे जे विण काम केलेलं आहे ह्याला एक पटवणे असंच म्हणतो आपण जनरली। तर हे त्या जुन्या पद्धतीनेच पटवलं गेलेलं आहे आणि याच्या ज्या ह्या पेट्या म्हणूया याला आपण, ह्या फारच याच्यावर डिझाईन आहे आणि ह्या सुद्धा जुन्या आहेत। हा जर आपण बघितला ओपन केला तर हा पूर्णपणे फ्लेक्झिबल आहे। बरोबर। अच्छा, असा तो ट्विस्ट होतो। बरोबर। आणि हा जो हे जे दोन तोडे आहेत बाकीचे त्याची काय वैशिष्ट्य? हा पण तसा फ्लेक्झिबल आहे। हा जो आहे हा सॉलिड आहे, म्हणजे सॉलिड सोन्यामध्ये केलेला आहे। हा सुद्धा साधारण 200 ते 250 ग्रॅम मध्ये एक तोडा तयार होतो। हा सुद्धा तसाच फ्लेक्झिबल आहे, पण तेवढा नाही, तो दोऱ्यात पटवलेला आहे, पण हा सॉलिड पीस आहे। आणि हे जे आहे हे हॉलो शिंदेशाही तोडे, याचं वजन तुलनेने कमी बसतं। आणि आता ह्या ज्या तोळबंद हा जो प्रकार आहे हा एक अत्यंत वेगळा दागिना आहे, याला तोळबंद असं म्हणतात। आधी या दागिन्याचं वैशिष्ट्य सांगा आणि मग आपण प्रेक्षकांना दाखवू की हा कसा घालायचा। तोळबंद हा जो दागिना आहे हा साधारण त्याचं डिझाईन ह्या पद्धतीचं असं, परत आपलं याच्यामध्ये सुद्धा जोंधळे मणी कोल्हापुरी साजामध्ये जे बीड्स येतात त्याचे अर्धा पोर्शन वापरलेला आहे। आणि हा दागिना तसा जुना दागिना आहे, म्हणजे हा सध्या कोणीही वापरत नाही। पण सांगायचं झालं तर आता जो काही बाजीराव मस्तानी पिक्चर जो येतो संजयला भन्साळीचा, त्याच्यासाठी आम्ही जे काशीबाईसाठी जे दागिने केले तर ते ऑथेंटिक पेशवाई काळातले दागिने हवे म्हणून मग त्याच्यासाठी हा रिसर्च करून हा दागिना आपण केला। खरं जर बघितलं तर तोळबंद हा खूप हेवी असतो। हा चांदीचा तोळबंद आहे आणि अर्थात ह्याला हे जे टोक आहे कदाचित त्या काळातल्या स्त्रियांसाठी एक सेफ्टी मेजर म्हणून सुद्धा हे टोक त्या काळी हे पुरुषांसाठी आहे, म्हणजे दागिने फक्त महिलांसाठी असं नाही। जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे खरं तर। हा जो खडा आहे हा कुठला आहे? हा खडा जो आहे हा रुबी आहे, आफ्रिकन रुबी ज्याला म्हणतो तो आहे। आणि याच्यावर जर आपण बघितलं तर कीर्तिमुख आहे। कीर्तिमुख, हा कीर्तिमुख हे एक शुभ आहे प्लस शौर्याचं प्रतीक पण आहे। सो ते पुरुषाच्या दागिन्यावर ते कीर्तिमुख त्याच्यावर आलेलं आहे। आणि तुम्ही जर बघितलं की जुने देवळं असतील, राजवाडे असतील, तर तिथे हे कीर्तिमुख आपल्याला बघायला मिळतो। काय आहे याचं वैशिष्ट्य? आणखी याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे तोडे आहेत ह्यामध्ये बारीक बारीक मोती हाताने ते बसवलेले आहेत, त्याच्यामध्ये कोंदण करून ते बसवून त्याच्यामध्ये बाकी मग त्याला एक रेशमाच्या पट्ट्यावर त्याला बांधलेलं आहे, त्यामुळे तो तोडा तसा फ्लेक्झिबल आहे।
त्याचं कारण असं आहे की तो बोचू नये किंवा टोचू नये म्हणून तो रेशमाचा पट्टा त्याला लाल कलरचा बॅक साईडने दिलेला आहे. माझ्यासमोर आता नथीचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत. कसे प्रकार बदलत गेले, आकारही बदलत गेले खरं तर रोजच्या सवयीनुसार. ही नथ जी आहे ही आहे कोकणी नथ, बरोबर? ह्याचं काय वैशिष्ट्य? ह्या नथीचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर आपल्याला जनरली माहिती असं वाटतं की नथ म्हणजे त्याच्यामध्ये मोती आलाच, पण या नथीमध्ये कुठेही मोती दिसत नाहीये, मात्र माणिक आणि पाचू या नथीमध्ये आहेत. सो या नथीचं वैशिष्ट्य हेच आहे की बिना मोत्याची नथ म्हणजे पूर्णपणे सोन्यामध्ये केलेली आहे आणि बारीक रव्याचं काम या नथीमध्ये केलेलं आहे. बरोबर. आता ही जी पुढची नथ आहे ही आहे पेशवेकालीन नथ, पण त्यामध्ये सुद्धा खूप विविध प्रकार आहेत आणि ह्यातले फरक काय आहे या सगळ्या नथींमध्ये? आपण जर ही नथ बघितली तर ही नथ आहे ती ओरिजिनल बसरा मोत्यांची आहे. बसरा मोती, हा बसरा मोती म्हणजे हा जो बसरा खाडीतनं जो मोती यायचा तो, परंतु आता तो मोती तर मिळतच नाही तिथनं. प्लस याच्यामध्ये रिअल डायमंड आहे, अच्छा त्या अनकट डायमंड त्याच्यामध्ये वापरलेला आहे, बाकी माणिक वगैरे त्याच्यामध्ये आहे. तर ह्या नथीचं जर बघितलं तर आत्ताच्या ज्या नथी येतात त्याची तार टोचायची जी पद्धत असते ती वेगळी असते. म्हणजे साधारण त्याची तारीचा प्रकार हा असा येतो. याची जर बघितली तर अशी गोल हे केली म्हणजे ही नथ अगदी छान अशी बाहेर नाकाच्या बाहेर करेक्ट दिसतो. तर असा हा नथींमधला फरक आहे. परत ह्या नथीमध्ये जर आपण बघितलं तर इकडे एक सिंगल बॉल दिसतो, म्हणजे जो मोगरा आपण म्हणतो तो इथे जास्त प्रमाणात इकडे जास्त मोगरा दिसतो. त्यामुळे ही नथ अजून अट्रॅक्टिव्ह वाटते की याच्यामध्ये गोल्डही दिसतंय आणि तसंच ही सुद्धा बसरा मोत्याचीच आहे आणि अनकट येतात. याच्यामध्ये जर ह्या नथीत आणि ह्या नथीत जर आपण फरक बघितला तर इथे दोन्हीकडे अनकट डायमंड आहेत आणि इकडे रुबी बसवलेला आहे. हा फरक आहे. म्हणजे काळानुरूप हे बदल होत गेले. प्लस जशी प्रत्येक घराण्यामध्ये म्हणजे आपण जर म्हटलं तर ह्या बसरा मोत्यांच्या नथी वगैरे एक जे कोणी पूर्वीचे संस्थानिक होते किंवा राजे होते, ही जी लोकं होती तर त्या लोकांच्या घरामध्ये ह्या बसरा मोतीच्या नथी आपल्याला बऱ्यापैकी दिसायच्या. त्यामुळे ते अनकट्स आणि हे सगळं बदललं. जसं आपण म्हणतो की काळानुरूप नथीचे आकारही बदलत गेले सोयीनुसार, कारण प्रत्येक स्त्रीलाच इतकी जड नथ कॅरी करणं शक्य असेल असं नाही आणि त्यामुळे ह्या दोन छोट्या आकाराच्या आहेत. हां, आता ही जी नथ आहे ना, ही नथ साधारण बेळगाव आणि कारवार ह्या साईडला ही नथ वापरली जाते. त्यामुळे ह्या नथीला कारवारी नथ असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतात नथ वेगळी होती. ही कारवारी नथ म्हणू शकतो आणि ही आहे कोकणी नथ. म्हणजे प्रांतानुरूप सुद्धा त्याचं सौंदर्य बदलत गेलं. आता ही नथ आहे, ह्या नथीमध्ये ही जी नथ आहे ह्या नथीतलं डिझाईन आणि ह्या नथीमधलं जर डिझाईन आपण बघितलं तर याच्यामध्ये दोन पेंडेंट सारखी सोन्याचे दोन वेगळे एलिमेंट्स आहेत आणि हे अखंड एक 9 आकाराची नथ आहे. बघा तुम्ही कुठल्याही नथीचा आकडा जर बघितला तर तो इंग्लिशमधल्या 9 प्रमाणे येतो. बरं. आता बुगडी हा प्रकार आहे. हल्लीच्या काळात बुगडी खूप कमी स्त्रिया वापरताना पाहायला मिळतात, कारण आपण एक छोटंसं इथे वरती टोचतो आणि अगदी छोटं सोन्याची तार वगैरे घालतो. पण सोन्याच्या तारेच्या व्यतिरिक्त सुद्धा हा जो बुगडी प्रकार आहे हा किती सौंदर्य खुलवणारा आहे. आता या बुगडीचे कुठले कुठले प्रकार आहेत? जर आपण बघितलं तर ॲक्च्युली बुगडी हा तर ग्रामीण भागामध्ये खूपच प्रचलित आहे. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर गाणं सुद्धा आहे की बुगडी माझी सांडली का जाता जाता साताऱ्याला. तर जर खरं जर बघितलं तर पूर्वी एवढा हा साईज जो आहे तर ह्या साईजच्या बुगडी सुद्धा वापरल्या जायच्या. जड बुगडी हो हो वापरल्या जायच्या आणि याला खाली मोत्याचे घोस असायचे. तर हा खूपच जुना आहे, म्हणजे 100-125 वर्ष जुनी असल्याकारणे मोती इथे नाही आहेत, पण ही होती. त्याच्यानंतर हा एक दुसरा प्रकार आहे बुगडीचा की याच्यात तुमच्या लक्षात येईल की याला मोत्याची बुगडी आणि वर सोन्याचं आहे. नंतर ही आता कसं झालं की प्रत्येक वेळी ही आपल्या आत्ताच्या लाईफस्टाईलला ह्या सूट होणार नाही, म्हणजे वर्किंग वुमेन्स म्हटलं वगैरे, पण त्याच्यासाठी ह्या छोट्या साईजच्या बुगडी आता आपण केलेल्या आहेत. तर ह्या वापरल्या जातात. ही किती वर्ष जुनी असेल? ही कमीत कमी 100 ते 125 वर्ष नक्कीच जुनी, कारण याच्यावरचं जर काम बघितलं तुम्ही तर आता सगळं हाताने केलेलं काम आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेही मशीनचा उपयोग नाही, सगळी नक्षी हाताने कोरी. जशी आपण मागच्या याच्यामध्ये ती वाकी बघितली त्या पद्धतीने हे नक्षी पूर्ण हाताने केलेली. बरोबर. आणि बुगडी आणि नथीबरोबरच आणखी एक सौंदर्य खुलवणारा दागिना तो म्हणजे कंबरपट्टा. हा कंबरपट्टा या ठिकाणी आहे. ह्याचं वैशिष्ट्य काय? खरं तर हा इतका सुंदर घडवला गेलेला आहे. ह्याची कारागिरी कशी केली गेली आणि हा किती जुना आहे?
याचं जे वैशिष्ट्य जे आहे याचं वैशिष्ट्य हे मोत्याचं जे काही काम केलेलं आहे ते वैशिष्ट्य याच्यामधलं वेगळं आहे. कारण प्रत्येक मोती हा सोन्याच्या तारेमध्ये बांधलेला आहे, सेपरेट तो केलेला आहे. प्लस याच्यामध्ये हे जे दिसतं चांद म्हणजे एक चंद्राच्या आकाराची डाळ आहे आणि त्याच्यावर बारीक सगळं नक्षीकाम केलेलं आहे. प्लस त्याच्यावर रुबी. साधारण हा एक 60 ते 70 वर्ष जुना मोती आहे. हे आपलं कंबरपट्टा आहे. आणि यावर पण अगदी छोटे मोगरा लावला गेला. मोगरा त्याला रवा म्हणतात सिंगल याला, आणि 3 असेल की तो मोगरा. पण हा महाराष्ट्रीयन अगदी पारंपरिक दागिना. हो हो हो. कारण हे चंद्रकोर म्हणजे आपल्याकडे जे जुने खोड तन्मणी जे दागिने येतात त्याच्यामध्ये ह्या चंद्राची प्रकार हा खूपच वापरलेला असतो. म्हणजे अगदी आपण पूर्वीच्या काळी जेव्हा आता सुद्धा आपण घागरा जर घातला किंवा पूर्वीच्या काळी परकल पोलकं असायचं, परकर पोलकं, तर अशा पद्धतीने हा कंबरपट्टा लावल्यावर त्याचं सौंदर्य नक्कीच खुलतं. त्यामुळे आता दिवाळीच्या निमित्तानं असे खास दागिने घेण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. दिवाळीनंतर अर्थातच लग्नसराईचा मोसम आहे, त्यासाठी सुद्धा अगदी वेगळे पारंपरिक हटके दागिने घेण्याची हीच एक संधी आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह हर्षदा स्वकुळ, ABP माझा, पुणे.